नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण मस्तपैकी देशी गावरान मसाला भरली कारली करणार आहोत आणि तुम्ही कारलं बघू शकता किती मस्त तयार झालेलं आहे. हे कारलं बघा खायला एकदम चविष्ट लागतं आणि अजिबात कडू लागत नाही. अशा पद्धतीचं कारलं जर तुम्ही केलं तर लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील. ज्यांना कुणाला पित्त असेल ना, कारलं खाल्ल्याने त्यांचं पित्त कमी होतं. आरोग्याला फायदेशीर अशी कारल्याची भाजी आहे. तर कारलं कडू न होण्यासाठी काय करायचं ते बघूया आणि मसाला भरली कारली बनवायला घेऊया. तर बघा, अर्धा किलोच्या प्रमाणात हे हिरवी कारली घेतलेली आहेत. गावरान पद्धतीचे कारले आहेत, देशी कारले आहेत हे, आणि एकदम छोटे छोटे आहेत आणि कवळे आहेत. आता हे कारलं कट कसं करायचं ते बघूया. सुरी घ्यायची आणि मधोमध अशा पद्धतीने बघा सरळ आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे आणि असं मधोमध चिरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर अशाच पद्धतीने बघा दुसरं पण कारलं तुम्हाला मी कापून दाखवते. कारल्यामधल्या बिया तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही काढून घेऊ शकता. तर इथे बघा, जे कवळ्या कवळ्या कारले आहेत त्याच्यामध्ये जास्त बिया नाहीत, त्यामुळे मी काढलेलं नाही. आणि थोडंसं जरा थोड्याशा मोठ्या कारल्या आहेत त्याच्यामध्ये 1-2 मोठ्या मोठ्या बिया तयार झालेल्या आहेत, त्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने बघा सर्व कारली चिरून घेतलेले आहेत. तर बघा, आता आपलं कारलं कडू होऊ नये यासाठी काय केलेलं आहे, मी सुरुवातीला गॅसवरती पातेलं कढई ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये पाणी ओतलंय आणि 1 लिंबाचा रस, 1 लिंबू पिळून घातलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ. अशा पद्धतीने जर तुम्ही हे कारलं केलं तर तुमचं कारलं अजिबात कडू होत नाही. तर आता बघा, या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेले सर्व कारली घालायचे आहेत आणि मध्यम गॅसवरती एक 8 ते 10 मिनिट हे कारले आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत. इथे बघा, कारलं शिजवताना मीठ, हळद आणि लिंबू आपण घातलेलं आहे. सगळं कारलं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्याच्यावरती आता झाकण लावून घेऊ आणि हे कारलं 8 ते 10 मिनिट शिजवून घेऊ. इथे बघा झाकण लावलेलं आहे. 10 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघा 1-10 मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कारल्याचा रंग बदललेला आहे, म्हणजे आपलं कारलं शिजलेलं आहे बघा हळदी मिठाच्या पाण्यामध्ये. तर आता या कारल्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कारलं नितळायला ठेवूया. इथे बघा सर्व कारली मी कढईमधून बाजूला काढलेले आहेत आणि प्लेटमध्ये काढून घेतले. आता मसाला भरली कारली करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया. गॅसवरती लोखंडाचा तवा ठेवलेला आहे बघा आणि त्याच्यावरती 1 वाटी भरून आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघा आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत. ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. तर आता बघा शेंगदाणे सगळे काढून घेतलेले आहेत आणि आता त्याच तव्यामध्ये बघा मी गॅस इथं बंद केलेला आहे आणि गरम तव्यामध्येच 1 चमचा खोबऱ्याचा किस घातलेला आहे आणि आता 1 चमचा मी तीळ घालणार आहे. इथं पांढरं तीळ घेतलेलं आहे आणि तीळ आणि खोबरं छान असं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे मी शेंगदाण्याचा भरपूर वापर केलेला आहे. तीळ आणि खोबरं कमी प्रमाणात घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणा, खोबरा, तिळाचा वापर करू शकता. तर इथे बघा तीळ आणि खोबरं हलकंसं मी भाजून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर थोडेसे टरफले याचे बघा मी काढलेले आहेत, बाकीचे काढलेले नाहीत. 1 लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे. ताटामध्येच बघा खोबरं आणि तीळ बाजूला काढून घेतलेलं आहे भाजलेलं. याच्यामध्येच आता बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं आल्याचा तुकडा. आता आपल्याला मिक्सरला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर बघा मिक्सरला वाटण तयार करून घेताना त्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट मिक्सरमध्ये करायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्याचा वापर करू शकता. खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण सर्व आपण घातलेलं आहे. तर याच्यामध्येच बघा आपलं घरातलं काळं तिखट घालायचं आहे, म्हणजेच कांदा लसूण मसाला याच्यामध्येच घातलेला आहे बघा. थोडंसं जिरे पावडर घालायचे आहे आणि धने पावडर. इथे बघा मसाल्याचा तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. आता या मसाल्यामध्येच बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे
आणि आता सगळ्यात शेवटी बघा थोडीशी हळद घालायची आहे. तर मसाला भरली कारली करण्यासाठी बघा इतक्याच मसाल्याचा मी वापर करणार आहे. तुम्हाला जर भरपूर मसाले घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. तर आता पाण्याचा एक थेंबही न वापरता आपल्याला मिक्सरला छान असं मसाला तयार करून घ्यायचा आहे, वाटण तयार करून घ्यायचं आहे. आणि ते बघा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. जास्त मोठं पण ठेवलेलं नाही आणि जास्त एकदम बारीक पण केलेलं नाही. तर आता अशा पद्धतीने मसाला भरली कारली करण्यासाठी आपण मसाला तयार करून घेतलेला आहे शेंगदाण्याच्या कुटाचा. आता सर्व बघा ताटामध्ये मसाला काढून घेतलेला आहे. तर आता एक एक करून हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आणि बघा कारल्यामध्ये मसाला भरताना चेंगटपणा करायचा नाही, थोडं थोडं भरायचं नाही. भरपूर असा कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा म्हणजे कारला आपलं कडू पण होत नाही आणि चवीला पण लागतं. इथे बघा आपलं कारलं छान असं शिजलेलं पण आहे आणि मस्तपैकी सर्व कारल्यामध्ये आपल्याला भरपूर असं हे शेंगदाण्याचं कूट मसाला भरून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं या कारल्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. दाबून मसाला भरायचा म्हणजे आपलं कारलं फ्राय करताना आपला त्यातून कारल्याच्या बाहेरमधून मसाला पडत नाही. त्यासाठी मसाला भरली कारली करताना कारल्यामध्ये छान असा मसाला दाबून भरायचा आणि मगच कारली फ्राय करायला घ्यायची. तरी ते बघा सर्व कारल्यामध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घेऊया. आणि एक गोष्ट, तुम्हाला जर कारल्यामध्ये गूळ घालायचा असेल तर जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले घालतो ना त्यावेळेस तुम्ही गुळाचा खडा यामध्ये घालू शकता. तर मला गोड कारलं आवडत नाही त्यासाठी मी इथे गुळाचा वापर केलेला नाही. तिखटच कारलं बनवणार आहे त्यासाठी मी गूळ घातलेला नाही. तुमच्या आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर तुम्ही घालू शकता किंचित. तर बघा आता सगळं कारल्यामध्ये आपला मसाला भरून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर असा आपण कारल्यामध्ये मसाला भरलेला आहे. आणि एक चमच्याभर बघा इथं बाजूला कूट शिल्लक राहिलेलं आहे. तर आता काय करायचं बघा, ज्या कढईमध्ये बघा मी कारलं शिजवून घेतलं होतं ना त्याच कढईमध्ये आता मी फोडणी देणार आहे. इथे बघा कढई धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच तेल ओतायचं. तेल छान गरम झाले की बघा याच्यामध्ये थोडीशी आहेत ना पाव चमचा जिरे घालायचे. आता फोडणी देताना बघा जास्त मसाले घालायची गरज नाही. इथं फक्त फोडणीमध्ये बघा पाव चमचा जिरे, कढीपत्त्याचे 10-12 पानं घालायचे आणि छान असं कढीपत्ता आणि जिरे कडवून घ्यायचं. कढीपत्ता जिरे छान असे कडलेले आहेत बघा. आणि आता एक एक करून आपल्याला हे कारले तेलामध्ये फोडणीमध्ये सोडायचे आहेत. तर इथे बघा सर्व कारले मी तेलामध्ये सोडलेले आहेत. आणि आता वरून थोडंसं मी काळं तिखट घालणार आहे कारण आपण भरपूर शेंगदाण्याचं कूट आतमधून भरलेलं आहे पण वरून थोडंसं कारलं चवीला लागण्यासाठी काळं तिखट घातलेलं आहे. आणि एक 2 मिनिट बघा 2 ते 3 मिनिट तसंच ठेवायचं, आपल्याला फिरवायचं नाही. 2 ते 3 मिनिट झाले ना मग कारलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, तेलात छान असं परतून घ्यायचं. आणि मग परत सुलट्या बाजूने आपल्याला ही कारली पालती घालायची आहेत. आणि तुम्ही बघू शकता जिकडून आपण मसाला भरलं होतं ती बाजू आपल्याला आता पालती घालायची आहे. अशा पद्धतीने बघा सगळी कारली मी पालती करून घेतलेले आहेत. आणि आता काय करायचं बघा सर्व कारली आपण अशा पद्धतीने करून घेतलं की जे आपलं शेंगदाण्याचं कूट राहिलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे. आणि ते शेंगदाण्याचं कूट आहे ना हे बघा अशा पद्धतीने मी पाण्यात मिक्स करून घेतले. आणि बघा इथं थोडंसं शेंगदाण्याच्या कुटाचं पाणी आपण या कारल्यामध्ये ओतलेलं आहे. आता आपल्याला इथं फिरवायचं वगैरे काही नाही. एक 4 मिनिट बघा आपल्याला हे कारली मध्यम बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. फक्त 4च मिनिट, जास्त वेळ शिजवायचं नाही कारण आपण कारली ऑलरेडीच हळदी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. 4 मिनिटानंतर बघा इथं मी झाकण काढलेलं आहे. आणि आता हे कारली बघा आपल्याला सुलटी करून घ्यायची आहेत. आपण पालती घातली होती तर आता ही कारली सर्व आपल्याला सुलटी करून घ्यायची आहेत. आणि या तेलामध्ये बघा यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि या तेलामध्ये सगळी कारली आपल्याला फिरवून घ्यायची आहेत म्हणजे आपलं बाहेरच्या कवचाला पण बाहेरच्या बाजूने पण मसाला लागतो. त्यासाठी सर्व कारली अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता जेवढं पाणी थोडंसं ओतलं होतं ना ते पण पाणी आपलं पूर्ण इथं आटलेलं आहे. आणि या कारल्यामधलं बघा जरासुद्धा शेंगदाण्याचं कूट मसाला बाहेर निघालेला नाही.
तुम्हाला जर शेंगदाण्याच्या कुटाचं पाणी यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही घालू नका. माझ्याकडे शिल्लक होतं, मग परत ते तसंच राहून जातं. त्यासाठी मी थोडंसं शेंगदाण्याच्या कुटामध्ये पाणी ओतून हे कारले छान असे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही नुसती तेलामध्ये फ्राय करून घेतलं तरी चालतं. आणि इथे तुम्ही बघितलेलं पण असेल, हे मसाला भरली कारले किती छान तयार झालेले आहेत. आपल्या या कारल्यामधलं जरासुद्धा शेंगदाण्याचं कूट बाहेर निघालेलं नाही आणि मस्तपैकी अशी मसाला भरली कारली तयार झालेली आहेत. आता बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि ही मसाला भरली कारली ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे बघा, तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे किती मस्त चमचमीत मसाला भरली कारली आपण एक 10 ते 15 मिनिटामध्ये बनवलेले आहेत. बघा, जास्त झंझट पण केलेलं नाही, फक्त हळदी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि मसाला तयार केल्यानंतर फक्त फ्राय करून घेतले आणि थोडंसं एक 4 मिनिट झाकण लावून शिजवून वाफ देऊन घेतलेली आहे. आता बघा, गॅस बंद करायचा आहे आणि खाली काढून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, सर्व कारले मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीचं कारलं बघा, तुम्ही नक्की बनवून बघा, अजिबात कडू लागत नाही. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.